बघून आलोय इंजिन हॉल. खूप म्हणजे अक्षरशः किती छान वाटलं. स्वागत आहे तुमचं आपल्या फॅमिली टूरच्या बेंगलोर टूरच्या आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये. शेवटचा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये तुम्ही लालबाग, इस्कॉन टेम्पल आणि ओरियन मॉल मी तुम्हाला दाखवलेला. आणि आज माझा मित्र बघा की मित्राचं जे काम होतं की ज्यासाठी आम्ही इथं आलेलो तर तो काम करायला गेलेला आहे. इन बिटवीन मी चेकआउट केलेलं आहे रूममधून. आणि श्री रामकृष्ण लॉज हॉटेल तुम्हाला सांगितलेलं तर चेकआउट केलेलं आहे. आता बॅगेज आपले जे आहेत कारण रात्री 11ची आपली ट्रेन आहे. बॅगेज आपण क्लॉक रूम मध्ये ठेवायचं आहे आणि जे जे काही एक्सप्लोर करता येईल हे सगळं दाखवणार आहे. मी घेतलेली आहे रिक्षा. अराउंड इथून 1-1.5 किलोमीटरच्या आसपास आहे. तर बॅग असल्यामुळे रिक्षा तुमच्या तिथे नेऊन ठेवायचं आहे. आणि मग आजचा जो काही प्रवास असेल, आजची जे काही आपली डेस्टिनेशन असेल ते तुम्हाला सांगतो. आपण इथून चालत आलो बघा. आणि प्लॅटफॉर्म तिकीट मी घ्यायला गेलो तर त्यांनी सांगितलं की प्लॅटफॉर्म तिकीट लागत नाही, अलीकडेच आहे इथं क्लॉक रूम. तर चला बघूया. बघा खूप इझी, विदिन 2 मिनिट्समध्ये प्रोसिजर झाली. इथून आपण आत आलो. आत आलेलं आहे. आपल्याला प्लॅटफॉर्मवर जायचं नाही आहे तर इथंच डाव्या साईडला बघा क्लॉक रूम आहे. तर त्यांनी घेतलं 2 बॅगा, नाव घेतलं, फोन नंबर घेतला आणि आपल्याला पावती दिली. आता पैसे आपण ज्या वेळेला हे करणार आहे, बॅगा घेणार आहे, रिसिव्ह करणार आहे, त्यावेळेला आपल्याला पैसे द्यायचे. तर बघा म्हणजे इझी असतं. आपल्याला सामानाचंच टेन्शन असतं मोस्टली. खरं इथं सेफ राहतं, चांगलं राहतं. खूप वेळेला क्लॉक रूम मी यूज करतो पर्सनली. चलो अभी वी आर फ्री टू ट्रॅव्हल. करूया राहिलेलं बेंगलोर एक्सप्लोर. 1 मिनिट आपला डायलॉग राहिला ना. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. आपलं पहिलं डेस्टिनेशन असेल कब्बन पार्क, म्हणजे काम राजेंद्र, चाम राजेंद्र. आता ते कसं प्रोनाऊन्स करतात आय डोंट नो, सॉरी जर मी चुकीचं करत असेल. खरं तिथं आपल्याला जायचं आहे. आता ते जाण्यासाठी जो मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आपण यूज करणार आहे आजच्या दिवशी, काल आपण मेट्रोचं डे पास काढलेला 200 रुपयाला, ज्यातले 50 रुपये आपल्याला रिटर्न मिळतात. खरं आज आपण मिक्स मोड वापरूया, असं काही कुठला पास वगैरे काढायला नको. तर बघा आपण इकडून रेल्वे स्टेशनहून बाहेर आलो आणि रेल्वे स्टेशनहून बाहेर आल्यानंतर आपल्याला इथं मॅजेस्टिक जे मेन रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशन आहे तर त्या मेन मेट्रो स्टेशनला आपल्याला जायचं आहे. पुढे दिसतंय बघा. अराउंड 300 मीटर वॉकिंग दाखवते ते. आणि तिथून आपल्याला पर्पल लाईन म्हणजे जी जांभळी लाईन आहे तर त्या जांभळ्या लाईनहून जायचं आहे. चला दाखवतो तिकीट किती वगैरे आहे ते तुम्हाला सांगतो. तर बघा इथं आलेलो आहे आपण मेट्रो स्टेशनच्या तिथं. आणि इथून आपल्याला म्हणजे हे मॅजेस्टिक मेन त्यांचं मेट्रो स्टेशन आहे. इथून दोन्ही लाईनला आपल्याला बसता येतं. पर्पल लाईनहून आपल्याला जायचं आहे आणि विधानसौधा म्हणजे जे विधानसभा त्यांचं जे स्टेशन आहे तिथं उतरायचं आहे. चला जाऊया. सो तिकीट आपल्याला 15 रुपयाला पडलं मित्रांनो. आणि बघा डायरेक्टली आपण पर्पल लाईनच्या तिथं प्लॅटफॉर्म नंबर 1 वर निघालो आहे. अगेन यू शुड आस्क, तुम्ही विचारलं पाहिजे. जर तुम्हाला कळत नाही, माहीत नाही तर ते सांगतात. आपल्याकडे जो हेजिटेशन फॅक्टर आहे तो थोडासा सोडला पाहिजे. आणि पुढं थांबले मेट्रो आणि आपण आता ह्या मेट्रो थ्रू जायचं. आता ही हल्ली खरं लगेच येते मित्रांनो, फास्ट असतात मेट्रो. आता फक्त मला विचारायचं आहे की इकडे जाणार आहे मेट्रोला बसायचं का इकडे जाणार आहे. ओके, सो आय ऑल्सो डोंट नो. खरं माहीत नसणं याच्यात गुन्हा नाही आहे. वी आर नॉट फ्रॉम हिअर, आपण इथले नाही आहे. त्यामुळं माहीत नसेल तुम्हाला तर काही त्याच्याबद्दल वाटून घेऊ नका. चला जाऊया आपण. ओके चला. तर मित्रांनो आलोय आपण विधानसौधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेशनला. आणि तिथून डी एक्झिट जी आहे, एक्झिटसुद्धा खूप असतात मित्रांनो इथं. डी एक्झिटहून बाहेर पडायचं आहे. तिथं सांगितलं बघा डी एक्झिट कब्बन पार्क साईड तिथे लिहिलं. तर तिकडून आपण बाहेर पडायला आलोय. चला आता बघूया, माहिती सुद्धा तुम्हाला थोडीशी सांगायची. चलो तो आपण इथून बाहेर आलोय.
या ठिकाणहून डी गेटहून. आणि इथं आल्या समोर इथं कब्बन पार्क आहे. आपण तिथंच त्यांना विचारलं. आता अगेन विधानसौधा किंवा कर्नाटक हायकोर्ट परिसर आहे. शूटिंग करायला किती परवानगी देतात आय डोंट नो, कारण मी जितकं दाखवता येतील तुम्हाला दाखवतो. तर हे आहे कब्बन पार्क. आता याचं तिकीट वगैरे कुठं काढायचं, कसं काढायचं, थोडीशी चौकशी करावी लागेल. तर मित्रांनो बघा, तिथं पुढं जी दिसते ती विधानसौधा म्हणजे विधानसभा कर्नाटकची. आणि आपण ज्या गाड्या वगैरे दिसतात तिकडून चालत आलो आणि तिकडून चालत आल्यानंतर इथं वळायचं आहे. आणि इथं वळ्या जे तुम्हाला प्रवेशद्वार दिसते तर ते आहे कब्बन पार्कचं. ॲक्च्युली याला एंट्री फीज वगैरे काही नाही आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 हे खुलं असतं. आता याच्यातून रस्ते वगैरे गेले, सो आय डोंट नो की कसं आपण याला एक्सप्लोअर करायचं आहे. खरं चला फिरूया, थोडा निसर्गाचा लाभ घेऊया. असं बसायसाठी वगैरे हे आहे. याची स्थापना किंवा हे कधी तयार करण्यात आलं तर 1870मध्ये ब्रिटिशकालीन अधिकारी होते सर मार्क कब्बन. तर त्यांनी हे तयार केलं आणि त्यांच्या नावाखालीच याचं नाव कब्बन पार्क असं ठेवण्यात आलं. चलो तो एक्सप्लोअर करते. इथे एक्सप्लोअर करण्यासारखं खूप सारखं आहे. म्हणजे विधानसौधा असेल, हायकोर्टचा परिसर आहे. इथं काही संग्रहालय सुद्धा आहेत, विज्ञानाची संग्रहालय आहेत, काही मूर्त्या वगैरे आहेत. तर हे सगळं आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. ओव्हरऑल जर तुम्हाला एक छान टाईम स्पेंड करायचा असेल, झाडं आवडत असतील, निसर्गात बसायला आवडत वगैरे असेल तर हे तुमच्यासाठी आहे. याला किती वेळ येऊ शकता जर तुम्हाला बेंगलोरला व्हिजिट करायचं आहे तर मॅक्झिमम माझ्या मते 1-1.5 तास. कारण इथं चिल्ड्रन पार्क आहे असं मी वाचलं, तर कुठं आहे ते माहीत नाही. मला जर दिसलं तर मी तुम्हाला दाखवतो. मीही थोडंसं एक्सप्लोअर करीन कारण आपल्याला इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत. चलो तो बघा, इथं पुढं सुद्धा एक बिल्डिंग दिसते. अगेन मी माहिती घेत विचारत जी माहिती मला मिळेल ती तुमच्याशी शेअर करेन. बघा मित्रांनो, मी फिरत चालत इथं आलो आहे पुढं. आणि इथं आल्यानंतर हिज हायनेस श्री चामराजेंद्र वाडियार बहादूर महाराज ऑफ मैसूर यांचा पुतळा इथं आहे. अगेन हे वाचून सांगितलं म्हणून एवढं हळू बोललो. चलो अगेन इथं एक चिल्ड्रन ट्रेन असते. आता ती थोडीशी लांब आहे तर तीही कुठं आहे आपण बघूया. म्युझियम आहे. म्युझियम ही जर दाखवता आलं तर तेही तुम्हाला दाखवतो. चलो चालत निघालो मित्रांनो पुढं. इकडं पुढं चिल्ड्रन ट्रेन आहे, ती सुरू आहे का बघूया. खरं परिसर नादखुळा. इकडं आता टेनिस स्टेडियम आहे बघा कब्बन पार्कमधलं. खरं म्हणजे याला जर आपण बेंगलोरचं फुफ्फुस म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण झाडं बघा कसं एकदम ग्रीन एरिया आहे. अगेन वातावरणसुद्धा खतरनाक आहे. बघा म्हणजे ढग वगैरे, आम्ही काल आलेलो तर कालसुद्धा ढग होते, आजसुद्धा ढग आहेत. त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. 10 वाजलेत सकाळचे. खरं मस्त वाटतं. अगेन मला झाडं आवडतात त्यामुळं, गार्डन आवडतं त्यामुळं मला तर ते एक पर्वणीच आहे माझ्यासारख्या लोकांसाठी. छान आहे. तुम्ही लवकर येऊन जर एक्सप्लोअर करायचं म्हणला सकाळी तर एक छान एक्सपिरियन्स येईल. किंवा जर तुम्ही स्टे करत असाल 1-2 दिवस आणि तुम्हाला थोडंसं वॉक करायचं आहे, जॉग करायचं आहे, थोडंसं फ्रेश व्हायचं आहे तर 100% याला प्रेफरन्स द्या मी म्हणेन. अगेन बॉटॅनिकल गार्डन जे लालबागचं आहे ते सुद्धा खूप छान आहे. खरं हे खूप मोठं आहे असं मला वाटतं. म्हणजे 300 एकर जी माहिती मी घेतली, 300 एकरचा परिसर आहे संपूर्ण. अगेन यात काही ऑफिशियल बिल्डिंग आहे जसं की हायकोर्ट म्हणलं, जसं की विधानसौधा म्हणलं. तर बघा इथं सुद्धा एक पुतळा आहे. कुणाचं आहे आपण पुढे जाऊन बघूया. ओके, इथं मॅप दाखवला आहे बघा कब्बन पार्कचा, कन्नडमध्ये आहे. आता हा बघून मी तुम्हाला सांगतो नेमकं काय. खरं इथं बघा, हे माझ्या मते कब्बन असतील ज्यांच्या स्मरणार्थ हे बांधण्यात आलं असं म्हणतात. तर त्यांचा पुतळा हा असणार आहे. ओके, सी मासा ठेवलाय पुढं, का ठेवलाय कोणास. ओके चला. तर मित्रांनो बघा, आपण इथं आहे आता. यू आर हिअर. पुढं जी लाल बिल्डिंग आपल्याला दिसली कब्बन सरांच्या पाठीमागे, तर ते आहे हायकोर्ट कर्नाटकचं. ओके, आता मी तुम्हाला थोडंसं सांगतो कसं आहे. हे झालं कर्नाटक हायकोर्ट. आपण इथं आहे. आता इथून खाली म्हणजे इकडे गेल्यानंतर हा जो रोड जातो तर इकडे गेल्यानंतर आहे बालभवन चिल्ड्रन पार्क्स. म्हणजे जर मुलं असतील तुमच्याकडे बरोबर तर तुम्हाला कुणीकडे जायचं आहे, इकडे जायचं आहे. हा जो एरिया आहे हा चिल्ड्रन पार्क्सचा आहे. आणि देन इथून पुढं आला तर हे जे गव्हर्मेंट म्युझियम आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल.
आपण आत्ता कुणीकडून चालत आलो मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. आपण ॲक्च्युली असं चालत आलो, इथून असं चालत आलो. आता इथून असं गेलो असतो तर आपल्याला हे स्टेट सेंट्रल लायब्ररी, इथं खूप जुनी पुस्तकं वगैरे पाहायला मिळतील. जर पुस्तकांचं वगैरे तुम्हाला आवड असेल तर तुमच्यासाठी ही पर्वणी असेल. अदरवाईज इकडं तुम्हाला यायचं आहे डायरेक्ट. अगेन मेट्रो लाईन आपण उतरलो कुठं, आय थिंक इथं कुठं तर उतरलो आपण. ओके, इथं कुठं तर उतरलो आणि इथून, कारण हायकोर्टच्या बाजूनं आपण असं आलो बघा, इथं उतरलो माझ्या मते. बघा इथं आपण उतरलो. इथं उतरून आपण असं आलो पूर्ण फिरून, आत्ता इथं आलो आहे. आणि इथून मग माईट बी मी थोडंसं इथं जाईन आत्ता. इथं जर ते ट्रेन जी आहे ती जर सुरू असेल तर त्यात बसतो मी जरा. आता मीच लहान होतो. आणि इथं काय काय तुम्हाला दाखवतो. गव्हर्मेंट म्युझियममध्ये जर दाखवतो आलं तर दाखवतो. चलो जाते मित्रांनो. इथून आपण चालत आलो आणि इथं आल्यावर पार्कचा एंट्रन्स आहे. त्यांनी फीज लिहिलेत. एंट्रन्स फॉर, थोडं झूम करतो, एंट्रन्स फॉर अबाउट 10 years 20 rupees. एंट्रन्स फॉर बिलो 10 years फ्री आहे. ट्रेन राईड जी आहे ती मोठ्यांसाठी 30 रुपये, लहानांसाठी 10 रुपये. बोटिंग मोठ्यांसाठी 30 रुपये, लहानांसाठी 10 रुपये. टायमिंग त्यांनी दिले 10:30 ते 5. आणि प्रत्येक सोमवारी अँड सेकंड अँड फोर्थ ट्यूसडेला सुट्टी असते. सो कन्सिडर दिस व्हाईल कमिंग इयर. चलो आज जाऊया, बघूया. आता मुलं नाही आहेत माझ्याबरोबर कोण, तरी मी आज जाऊन तुम्हाला दाखवतो. ओके मित्रांनो, आपण इकडून चालत आलो. खरं हे इकडं मेन चौक दिसतोय बघा. जर तुम्हाला चिल्ड्रन पार्कला, कब्बन पार्कमधल्या यायचं असेल, इथं एंट्रन्स आहे, बालभवन आहे बघा, इथं दिसतंय. आणि इथं माझ्या मते तुम्ही जर उतरला, म्हणजे इथं उतरायची सोय आहे. पुढं मार्क्स कुठलं तर चर्च दिसतंय, अगेन वाचता येत नाही इथून. तर इथं रिक्षा वगैरे इथंपर्यंत येत आहेत. इथून तुम्ही डायरेक्टली जाऊ शकताय बालभवनला. तिकडून चालत येण्याची काही गरज नाही. मुलांसाठी एक छान डे स्पेंड करायचा असेल, सो दिस विल बी द व्हेरी गुड ऑप्शन. मला आता आज जाता येत नाही कारण 10:30 वाजता सुरू होतं आहे, ते अजून सुरू झालेलं नाही. बघू चला, थोडासा वेट करतो. अदरवाईज मग म्युझियम बघून यायचं असा मी विचार करतो. बरं 10:30 वाजता त्यांनी तिकीट विक्री सुरू केली. आणि हे तिकीट आहे आपलं 20 रुपये एंट्री फी आणि 30 रुपये ट्रेन राईड. बोट राईड करण्या इतपत आपल्याकडे वे नाही. आपण इथून आत आलो बघा आणि आता इथून जायचं आहे. अगेन आय डोंट नो, मुलं जशी निघालेत तसं मी निघालो. आय डोंट नो, मुझे पता नाही पोरं काय बोलतात मला काही समजत नाही. सो आम्ही एवढे आहेत बघा लोक आत्ता. सो दिस इज द ट्रेन राईड. आणि आम्ही आता इकडून आलो आणि इथून चालत निघालो. तर ही आहे ट्रेन आणि हे आहे पार्क. वेगवेगळ्या राईड आहेत इथं खूप साऱ्या. लहान मुलांसाठी खूप छान आहे ठिकाण. आता म्हणजे मला तसं हे नाही, फक्त मी दाखवायसाठी तिकीट काढून आत आलो मित्रांनो. सो वी विल सी कधी ट्रेन सुरू करतायत. अजून साफसफाई सुरू आहे बघा, दिसते इथं आपल्याला. चला आता ट्रेन राईड बघूया आपण कधी सुरू करतायत. तोपर्यंत ट्रेन बघून घ्या मित्रांनो. बघा आपण वाट बघत बसलोय आणि एक छोटीशी सहल आली आणि त्या छोटीशा सहलीत किती छोटी छोटी मुलं आहेत आणि त्यांची एक्साइटमेंट बघा. मला ज्ञानाची आठवण यायला लागले हे बघून. खूप एक्साइटेड मुलं. मी मध्ये बसलेलो तर मुलं आलीत म्हणलं, मी म्हणलं मागं जाऊन बसूया, मुलांना पुढे बसायचं असतं ना. चला आता सुरू कधी करतात बघूया आपण. आपली ट्रेन भरलेली आहे आणि निघालेली आहे. पूर्ण फुल आहे बघा ट्रेन आपली, दिसते का. आणि मी सगळ्यात पाठीमागं बसलोय कारण मुलं होती सगळी पुढं. त्यांचा दंगा वगैरे आपल्याला पाठीमागून कॅप्चर करता येईल त्यामुळे बसलोय. आणि थोडक्यात लगेच भरली बघा. म्हणजे मला वाटलं की वेळ लागेल, कारण एक जी सहल आली त्या सहलीमुळे आपल्याला जास्त वेळ लागला नाही. चलो तो अभी ट्रेन जाने वाली है. सभी सीटें फुल है, वेटिंग लिस्ट आहे आणि ट्रेन आता सुटणार आहे आपली. चला आणि सुटलेली आहे अशा तऱ्हेने ट्रेन आपली. अरे चेन वडली वाटतं कुणी तर. थांबलेली आहे ट्रेन परत आणि ट्रेन हललेली आहे.
मज्जा आली, मुलं आल्यामुळे मज्जा आली मित्रांनो. खूप छान. बघा सगळी भरले. आता काय करतो, तुम्हाला संपूर्ण पार्कचा नजारा दाखवतो, म्हणजे या बालभवनचा, चिल्ड्रन पार्कचा. म्हणजे कॉर्नर कॉर्नरनं फिरते असं आहे बघा. वाजतंय, अरे ट्रेन सारखं वाजतंय सुद्धा. बेस्ट. असं वाजल्याशिवाय फिलिंग येत नाही ना मित्रांनो, आहे का? वाजतंय बघा. स्कल्पचर्स वगैरे आहेत खूप छान. हे इथं बोटिंगचं पार्क आहे बघा. याची फी 30 रुपये आहे. छान आहे हे बघा. असं बोटिंग आहे इथं. नाईस नाईस. आणि इथं ते बाहेर तुम्हाला जे दाखवलं की काहीतरी एक्झिबिशन आहे, तर ते इथं मांडलंय बघा सगळं. वा मस्तच. बोटिंग सुद्धा 30 रुपयाच्या मानानं काहीच नाहीये. अनारक्षित पॅसेंजर येऊन बसलेला आहे. काय झालं हे ना आता अनिला? अनारक्षित पॅसेंजर आहे मित्रांनो. परत येऊन उडी टाकलेली आहे. टॉय ट्रेन असेल किंवा खरी ट्रेन असेल असं धाडस करत जाऊ नका. आता ही टॉय ट्रेन आहे त्यामुळे मी त्याला अडवलं नाही. तर चला बघा, पूर्ण आपण वळसा घातलाय पार्कला. खूप छान छान इथं हे म्हणजे खेळायला मुलांना. हे मगाशी दाखवत होतो बघा मला. ते वेगळेच घसरगुंडी जशी असते तसं संपूर्ण त्याने ते असं मोठंच्या मोठं तयार केलंय आहे का. चढायसाठी घसरायसाठी सगळं संपूर्ण. आणि आपलं बाकी नॉर्मल सीसॉ, फिरायचं, झोकाळे. त्या लहान मुलांच्या सहलीनं मज्जा आली. सो वी हॅव रिच्ड आवर डेस्टिनेशन. राईड पूर्ण झालेली आहे मित्रांनो. आणि संपूर्ण राईडचा व्हिडिओ वेगळा आहे, याच्यात मी थोडंसंच दाखवलं आहे. तर तो व्हिडिओही नक्की जर संपूर्ण राईड तुम्हाला पाहिजे असेल तर त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. चलो आता इकडून आपल्याला उतरायचं असं ते सांगतायत आणि तुम्ही जाऊ शकता. चलो चला. तर खूप छान आपली ट्रेन राईड झाली. संपूर्ण आपण जो पार्क आहे चिल्ड्रन पार्क किंवा बालभवन त्याला संपूर्ण एक वेढा घातला. आणि आता एक्झिटकडे निघालो. इकडून आपला एंट्रन्स होता, इकडे एक्झिट आहे. मी फर्स्ट सुरुवातीला जे तुम्हाला दाखवलेलं बघा की दर वगैरे दाखवलेले, तर तिथून एक्झिट आहे. आता तिथनं आपण एक्झिट करूया. ॲक्वेरियम राहून दे, म्हणजे आत्तापुरतं राहून दे. जर वेळ मिळाला तर मी पाठीमागे येऊन दाखवीन तुम्हाला. आणि आता जे म्युझियम आहे ते थोडंसं म्युझियम एक्सप्लोर करतो. तुम्हालाही सांगतो की तिथं काय तिकीट दर आहे का नाही, का किती वेळ लागतोय वगैरे. चिल्ड्रन पार्कला तुम्हाला तुमच्याकडे किती चिल्ड्रन आहे त्यानुसार वेळ लागू शकतो. मुलं असतील, हट्टी असतील, खूप वेळ इथं घालवतील. मी प्रेफर करेन की तुम्ही इथं 2 तास याच्यासाठी पकडा. टॉय राईड तुम्हाला जर हे ट्रेन राईड करायची असेल, ॲज वेल ॲज बोट राईड करायची असेल आणि थोडंसं मुलांना खेळायला सोडायचं असेल तर 2 तास मस्ट. ओके चलो तो जाऊया. एक्झिट आपलं कुठं आहे बघूया आणि बाहेर पडूया. इथून गेलेल्या रस्त्यानं आपण परत पाठीमाग आलो आहे. ज्या सर्कलमध्ये यू आर हिअर वगैरे मी तुम्हाला बोर्ड दाखवलेला, तर तिथं परत आलो आहे कारण तिथून खाली आपल्याला म्युझियम दिसलेलं. तर म्युझियम बघायला जाऊया.
हे जे पार्क आपण आत्ता जे एक्सप्लोर केलं इथनं बघा ट्रॅक वगैरे जिथून आपली ट्रेन गेली, टॉय ट्रेन. सो चलो म्युझियम मी थोडं बघतो. अगेन तुम्हाला प्रेफर करता का, कारण मी आलो आहे आता इथं, मला थोडं आवड आहे त्यामुळे मी म्युझियम बघण्याला प्रेफरन्स देतो आहे. तुम्हालाही आवडत असेल तर बघा, म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला किती ठिकाणी मिळत आहेत की पार्क ही झालं, सेंट्रल लायब्ररी झाली त्यांची, देन आफ्टर तुमचं चिल्ड्रन पार्क झालं, ॲक्वेरियम तिथं आहे ते झालं, हे म्युझियम झालं. तर खूप जास्त ठिकाणी एका ठिकाणी आहेत. तुमची विधानसौधा म्हणजे विधानसभा झाली बघायला, हायकोर्ट जर बघायचं असेल हायकोर्ट बघता येतं तुम्हाला. तर खूप छान एकाच ठिकाणी सगळी ठिकाणं तुम्हाला पाहायला मिळतात. दिस इज म्युझियम. इथून आपण चालत आलो बघा, आणि आता इथं लावलं की तिकीट काउंटर इकडं आहे आणि इकडं आर्ट गॅलरी आहे. बघूयात चला. इथं सुद्धा रिस्टोरेशनचं काम सुरू आहे असं दिस. बघा मित्रांनो किती भारी आहे की आपण तिकडं ते कब्बन पार्क फिरून आलो, तिथं 2-3 गोष्टी गावल्या, आणि हे म्हणलं मी तुम्हाला म्युझियम आहे, स्टेट म्युझियम. त्याच्याच बरोबर साईडला विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी म्युझियम, हे सुद्धा खूप छान आहे. बेंगलोरमधल्या रेकमेंडेड लिस्टमध्ये टुरिस्ट प्लेसमध्ये हे दाखवलं जातं 100% की ह्याला व्हिजिट करा. त्यामुळे आता ह्या दोन्ही गोष्टी व्हिजिट मी करणार आहे. तिकीट्स इकडे काढायचे आहेत, तिकीट्स काढतो आणि मग तुम्हाला सांगतो की आत काय काय बघायला मिळेल तुम्हाला आणि इकडे काय काय बघायला मिळेल तुम्हाला आणि तिकीट्स किती आहेत. तर मित्रांनो बघा इथं तिकीट्स काउंटर आहेत आणि इथं दर दिलेत 95 रुपये मोठ्या लोकांसाठी, 95 रुपये अबोव 5 इयर्स, म्हणजे 5 वर्षापेक्षा मोठं कोणीही असेल तर त्याला 95 रुपये, आणि त्याच्या खाली 5 रुपये. जे शाळेची मुलं वगैरे येतात तर त्यांना 35 रुपये, सहलीतनं जे येतात ते. सरकारी शाळेची मुलं जे येतात ते 10 रुपये. आता हे आपल्या भागातील आपल्या महाराष्ट्रातील शाळांना अवेलेबल आहे का नाही माहीत नाही. सुविधा खूप आहेत इथं. क्लॉक रूम आहे, कॅफेटेरिया आहे, कॉन्टॅक्ट रिसेप्शन, व्हीलचेअर वगैरे जर लागणार असेल तर आहे. 3D शो असतो इथं, सायन्स शो असतो, परत तारामंडल आहे, सायन्स ऑन अ स्पियर वगैरे. खूप छान विशेष प्रदर्शन समय इथे दिलेत आणि माझ्या मते ह्या सगळ्यांचं तिकीट याच्यात असेल. तर बघूया चला, तिकीट घेतो आणि इथं आज जातो. इथं सुद्धा सहल आले बघा. तर मित्रांनो बघा आत्ता फक्त 3D शो सुरू आहे, त्याचं तिकीट 45 आहे आणि त्यांनी टायमिंगसुद्धा दिलं आहे 10:30, 11:30, 12:15, 1:45. बाकी सगळे शो आत्ता कॅन्सल आहेत. कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे, सगळेजण सांगतायत, प्रॉपरली इन्फॉर्मेशन देत आहेत. आता इंजन हॉल वगैरे वगैरे सगळं, तारामंडल, विज्ञान प्रदर्शन, प्रेक्षकागृह, आणि इथं आलेल्या आमचे गुरु, कारण मी सुद्धा इंजिनियर आहे, श्री विश्वेश्वरय्या. सो यांच्यामुळं भारतात इंजिनिअरिंगला प्रेरणा मिळाली. तर हे सगळं बंद आहे. चला मी जातो आणि दाखवतो. आणि जो आपल्याला 3D शो आहे तर त्याचंही तिकीट आपण काढूया आणि तेही बघूया. चला मित्रांनो आत आलेलं बघा, इकडे तुमचं जे आहे ते तारामंडळ आणि विज्ञान प्रदर्शन आणि ऑडिटोरियम इकडे आहे. आता हे सगळं बंद आहे. आपण सुरुवातीला कुणीकडे जाणार तर इंजन हॉलमध्ये जाणार. अगेन सगळेजण कन्फ्यूज होतात की काय कुठं जायचं आहे. खूप छान स्टोअरसुद्धा इथं आहे सायन्सचा, आणि मुलं असल्यावर गजबजलेलं असल्यावर खूप छान वाटतं बघा. चला खरोखर म्हणजे हा एरिया जर तुमच्याबरोबर मुलं असतील, कब्बन पार्कचा कंपल्सरी आहे. इथं व्हेरियस सगळे प्राणी, डायनोसॉर्स वगैरे दाखवलेत. तर मी थोडंसं क्यू मोडतोय आणि मधनं जातोय. सो अरे आणि हे हालतंय बघा मित्रांनो, असं नाही की नुसतंच लावलंय. मुलं सगळी पिणार आहेत. आवाज सुद्धा येतोय, त्याचे डोळे सुद्धा हलतात. व्हॉट, व्हेरी नाईस. आणि हे 1903 राईट ब्रदर्स एरोप्लेन त्यांनी जे फर्स्ट डिझाईन केलेलं आणि उडवलेलं त्याची डिझाईन आहे. खाली सगळे इंजन्स आहेत, आपण खाली जाऊन सुद्धा बघायचं आहे. खरं बेस्ट आहे मित्रांनो. आता काय करतो मी, हे सगळं तुम्हाला दाखवत नाही आहे, एक्सप्लोर करतो फक्त. आता हा एरिया मी सगळ्या तुम्हाला दाखवला, खाली वेगवेगळे इंजन्स आहेत तेही दाखवतो आणि मी बघतो. त्यावेळेला तुम्ही इथं या, बरोबर आहे ना. चला आता खाली जाऊन दाखवतो, मी थोडंसं एक्सप्लोर करतो. इथं महत्त्वाचं काय आहे मित्रांनो की हे फक्त बघायसाठी नाही आहे, यू कॅन इंटरॅक्ट विथ इट. बघा तुम्ही बटन दाबलं की वरचं सगळं हालतंय बघा, आहे का. सो इंटरॅक्शन करण्याची मज्जा आहे इथं. हे बटन दाबलंय तर हे हलताना दिसतंय.
त्यामुळे मुलांना खूप छान वाटते. मुलं बघा सगळी बटणं दाबत वगैरे हे करतात. हे जे वर दिसतंय ना हे चेन रिॲक्शनचं आहे. आता हे बंद आहे माइट बी, खरं यातून बॉल वगैरे सोडल्यावर ते घंटा वगैरे वाजणार, एक संपूर्ण मोठी चेन रिॲक्शन सुरू होणार. तर याचा हा सेटअप आहे बघा. म्हणजे काही खूप लोकांच्या लक्षात येत नाही की हे काय आहे. बघा तिथनं करायला आलेत बघा ते मुलं. तिथं बॉल वर गेला बघा. हे पूर्ण इंटरॅक्टिव्ह आहे. आता हे संपूर्ण याच्यातून हा फिरणार बघा. इकडे एक सुरू आहे चेन रिॲक्शन. मला वाटलं बंद आहे, खरं सुरू आहे मित्रांनो. बेस्ट 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 95 रुपीज वर्थ आहेत. चलो बघून आलं इंजन हॉल. खूप म्हणजे अक्षरशः किती छान वाटलं. संपूर्ण इंटरॅक्टिव्ह आहे. डायनासोर आहे, प्लेन आहे, सगळं आहे तिथे तुम्हाला. आणि लहान मुलं लवकर बाहेर काढणं तुम्हाला शक्य होणार नाही. सो वेळ द्या, इथं वेळ द्यावा लागेल. आता आपल्याला वर जायचं आहे. लिफ्ट आहे किंवा तुम्ही शिड्यावरनं जाऊ शकता. आय विल प्रेफर द स्टेअर्स. मित्रांनो इथं काय काय आहे, खाली आपण इंजन हॉल आणि डायनासोर बघितला. देन आता फर्स्ट फ्लोअरला इलेक्ट्रोटेक्निक आणि फन सायन्स. सेकंड फ्लोअरला बायोटेक्नॉलॉजी रिव्होल्युशन आणि स्पेस इमर्जिंग टेक्नॉलॉजी इन द सर्व्हिस ऑफ मॅनकाइंड. थर्ड फ्लोअरला बेल हॉल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड चिल्ड्रन सायन्स. खरं सांगू खालच्या फ्लोअरला खूप वेळ गेला, त्यामुळे इथं खूप वेळ लागू शकतो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. आता हे दोन बघायचे. आता मी फास्टमध्ये बघतो, महत्त्वाचे ग्लिम्स तुम्हाला दाखवतो. चला. बघून आलेलो आहे आणि अतिशय मला बेंगलोरमधलं सगळ्यात आवडलेलं ठिकाण म्हणजे हे श्री विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल म्युझियम. खरोखर तुम्ही इथं वेळ द्या. म्हणजे तुमच्याबरोबर मुलं असतील नसतील तुमच्यासाठीही वेगवेगळे 4 फ्लोअर आहेत आणि प्रत्येक फ्लोअरवर 2 वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आणि त्या 2 वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचं वेगवेगळ्या गोष्टींचं प्रदर्शन. आणि फक्त प्रदर्शन नाही तर इंटरॅक्टिव्ह आहे. तुम्ही त्याला टच करता, तुम्ही बटन दाबता, तुम्ही त्याच्याशी इंटरॅक्ट करता आणि त्यामुळे ते होताना दिसतं. त्यामुळे खूप छान आहे. वर्थ आहे. म्हणजे 95 रुपये तिकीट आहे. थोडंसं जास्त वाटेल आपल्या इथल्या थोड्याशा लोकांना. खरं वर्थ आहे. खरोखर या आल्यानंतर बेंगलोरमध्ये तुम्हाला 100% कुठलं प्लेस बघायचं आहे तर हे विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल आणि सायन्स आणि इंडस्ट्रियल म्युझियम. आणि इथं बघा मस्तपैकी असं कुठलं मरूट एअरक्राफ्ट इथं आहे. चला आता मी काही जे ते स्टेट म्युझियम आहे ते बघायला जाणार नाही आहे कारण भुका लागलेत. मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही. तुम्हाला जेवढं जास्त दाखवता येईल तेवढं आज मला दाखवायचं आहे. त्यामुळे थोडंसं मी स्किप केलं. आता कुठं तर बघतो इथं खायला आहे का आणि नेक्स्ट स्पॉट आपला कुठला असणार आहे तो तुम्हाला सांगतो. चला मित्रांनो मी निघालेलो SP रोडला. माझं थोडंसं काम होतं आणि त्यासाठी बस पकडायला मी एका बस स्टँडला चालत आलो. तर माझ्या पाठीमागं काय आहे बघा चिन्नास्वामी स्टेडियम.
बेंगलोरमध्ये ज्या इंडियाच्या मॅचेस होतात किंवा RCBच्या मॅचेस होतात ते स्टेडियम आहे माझ्या पाठीमागं. आणि महत्त्वाचं म्हणजे कुठं आहे ते तुम्हाला मी सांगतो की हे कबन पार्क पुढच्या बाजूला चिल्ड्रन्स पार्क जे आपण आत तिकीट काढून गेलो, ट्रेन राईड घेतली, त्याच्याबरोबर उजव्या साईडला चिन्नास्वामी स्टेडियम आहे. म्हणजे तेही तुम्हाला बघितल्याचं फिलिंग येईल. आता चला मला बस एक घ्यायची आहे आणि SP रोडला मी जाणार आहे. आता तिथं मी ॲक्च्युली काही दाखवणार नाही कारण कॉम्प्युटरचं मार्केट आहे, माझं थोडंसं काम आहे तिथं. आणि देन आफ्टर मग आपण जायचं आहे MG रोडला, तिथं शॉपिंग वगैरे करता येते, तर ते तुम्हाला नक्की दाखवणार आहे. चला मी आता जाऊन येतो SP रोडला आणि मग आपण MG रोडला डायरेक्ट भेटू. बघा मित्रांनो, तुम्हाला फिरवून दाखवायचं होतं अजून खूप काही, तर बघा काय अवस्था झाली. अगदी जोरदार मुसळधार पाऊस पडायला लागला आहे एकदमच. म्हणजे मी मॅजेस्टिकला गेलेलो आणि मॅजेस्टिकवरून परत मेट्रोने इथं येईपर्यंत इथं पाऊस पडायला लागला. आता परत आपण कब्बन पार्कला आलो आहे. बघा पुढे जे लाईटीचे 2 हे दिसत आहेत मोठे, तर ते आहे चिन्नास्वामी स्टेडियम. आणि इथं आहे HALचं ऑफिस. बघा हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडचं ऑफिस आहे इथं. त्याच्या बाहेर जे मेट्रो स्टेशन आहे कब्बन पार्कचं, तिथं मी थांबलो आहे. बघू आता पाऊस लवकर थांबला तर पुढलं काय दाखवायचं ते आपण बघूया. अदरवाईज मी तर स्टकच झालो आहे.